काय झालं? संगीता दिसला तसंच झालं. काय? नाग आला होता आणि त्या नागाने बुवांना दंश केलं. आपण लवकर जाऊया, बुवांना वाचायला हवं. चला चला लवकर लवकर चला. लवकर. जंगल कुठे गेलं? ऐक ऐक माझं ऐक ऐक. बघ आता समांतर जगात जाण्याचा मार्ग आता बंद झालाय. पण नाही जाऊ शकत तिथे. नाही नाही बाबा नागाने बुवांना दंश केला. आपल्याला जावंच लागेल. आपण नाही जाऊ शकत तिथे. तो मार्ग आता बंद झालाय. समांतर जगात आपण नाही जाऊ शकत. ऐक माझं. नेत्रा तू आधी शांत हो. आपल्या हातात जेवढं होतं तेवढं आपण केलं. आता काही करू शकत नाही आपण. माझ्या हातात होतं. मला संकेत आला होता पण तरी मी बुवांना नाही वाचवू शकले. आणि हे सगळं यज्ञ पूर्ण होण्याआधीच घडलंय बाबा. यज्ञ पूर्ण झाला ना मी बुवांना वाचवू शकले. नेत्रा पण तो नाग समांतर जगात आलाच कसा? आणि तो तुझ्या आधी पोचलाच कसा? मला फोन द्या. हॅलो आत्या, अस्तिका कुठे? ती आली परत? नाही, तिचा काहीच पत्ता नाही. बरं, यज्ञ नीट पार पडला ना? मी परत आल्यावर सगळं सांगते. अस्तिका, उत्तम काम केलेस तू. कलियुगातल्या विरोचकाच्या त्रिनयने बरोबरच्या युद्धात अशीच मदत कर मला. खरं सांगू विरोचका, मला वाटलं नव्हतं मी वाचू शकेन. नेत्रा इतकी आक्रमक झाली होती आणि ज्या प्रकारे तिने मला ती मशाल फेकून मारली, मला असं वाटलं मी तिथे धारातीर्थी पडेन. धारातीर्थी पडायचं नाही, धारातीर्थी पाडायचं. आणि जर का वेळ आलीच तर हा विरोचक हे युद्ध जिंकल्याशिवाय तू धारातीर्थी पडू शकत नाहीस. हो, पण नेत्राचा तो आक्रमक अवतार होऊ दे तिला आक्रमक. पण तू सुखरूप परत आलीयस. थोडक्यात नेत्राचा आणि तुझा सामना झाला आणि त्यात तू जिंकलीयस. अभिनंदन. थोडक्यात निभावलं. एवढी लढून आलीयस, आता कशाला घाबरतीयस? आनंद साजरा कर. आनंद साजरा करायचा आहेच, पण तो आपल्या विजयानंतर. हा जो नेत्रांनी भाजलेला व्रण दिलाय तो मला सतत आठवण करून देत राहील की मी नेत्रापेक्षा वरचढ ठरू शकते. अशीच कणखर राहा. हा विरोचक सदैव तुझ्या पाठीशी असेल. काही होणार नाही तुला. आज तो यज्ञ जर झाला असता तर तू तर वाचली नसतीसच, पण काही काळासाठी का होईना हा विरोचक सुद्धा शक्ती क्षीण झाला असता. आता बाहेरची लढाई तर मी जिंकले, पण अजून घरातली लढाई शिल्लक आहे. म्हणजे तुम्हीच म्हणाला होतात ना, नेत्राला कुठलाही संशयाला ती शांत बसत नाही.
मी इतका वेळ घरात का नाहीये? किंवा हा माझ्या हातावरचा भाजलेल्याचा व्रण त्याने तिचा संशय अजून बळावेल. तुला कोणी पाहिलंय का घरात शिरताना? नाही, मी बंगल्यामागे गेले आणि खिडकीतून वर आले. मग आता मी सांगते तसंच कर. पॅरलल युनिव्हर्स. समांतर विश्व. बुवानी सांगितल्याप्रमाणे हा यज्ञ समांतर विश्व म्हणजे पॅरलल युनिव्हर्स मध्ये घडणार होता. पण बुवांचा मृत्यू झाला म्हणून कदाचित तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्गच बंद झाला. यज्ञ होणं हीच एक योग्य दिशा होती. आणि यज्ञ संपन्न होण्याआधीच हे सगळं घडलं. आम्ही आहुती द्यायला सुरुवात केली होती, पण 119 वेळा आहुती नाही देऊ शकलो. आणि जोवर यज्ञ चालू होता तोवर रुपालीला इथे त्रास होत होता. काही सेकंदांसाठी तिच्या पाठीवर विरोचकाचं चिन्ह उमटलं होतं. आणि त्यानंतर ती शांत झाली. शांत झाल्यावर म्हणाली, खेळ संपला. म्हणजे यज्ञ विरोचकाच्या नागाने विझवला. तुझं म्हणणं बरोबर होतं. जिथे नाग असतो तिथे अस्तिका नसते, आणि जिथे अस्तिका असते तिथे नाग नसतो. हे सगळं भयंकर होत चाललंय. आजही घरात अस्तिका नव्हती.
आणि यज्ञाच्या ठिकाणी नाग होता. ती आली परत घरी? नाही, ती येईल. ती येईल. आपल्याला तयार राहायला हवं. काहीही घडू शकतं. मी रुपालीवर लक्ष ठेवतो. ती आत्ता कुठे आहे ते बघतो. तूही आवरून घे. तोपर्यंत अस्तिका येईलच. कधी आलीस नेत्रा? आत्ताच आले, थोडाच वेळ झाला. तू कुठे होतीस? आत्या शोधत होत्या तुला. नाही, तू आणि शेखर सर जेव्हा बाहेर गेले तेव्हा मी कॉफी बनवायला किचनमध्ये गेले आणि मला खिडकीतून तिथे नाग दिसला. त्यामुळे त्याच्या मागे धावत गेले आणि त्यालाच शोधत होते मी बाहेर. सो बाहेरच होते. अच्छा. एनिवे, तू कंटिन्यू कर, मी आलेच. अस्तिका थांब. काय झालं? हे काय झालं? लागलंय. भाजल्यासारखं दिसतंय. कसं भाजलं? हो, भाजलंय. मी म्हटलं ना तुला, मी मगाशी त्या नागाच्या मागे गेले त्याला पकडायला. तो लॉन मधल्या एका बिळात गेला आणि मग बाहेर कसं काढायचं या विचारात काही लाकडं जाळली मी. म्हटलं किमान त्या धुराने तरी तो बाहेर येईल. पण मलाच चटका बसला आणि आजही हातातून निसटलाच तो. आय एम सॉरी, पण मी नक्की शोधून काढेन त्याला लवकरच. हरकत नाही. आपण उद्या सकाळी उजेडात पुन्हा प्रयत्न करू. तुझा आराम कर. हो आणि काहीतरी लाव मलम वगैरे. हो, लावते ना आता.
मगाशी मी नागाला तुमच्या घरात शिरताना पाहिलं, सो त्याच्या मागे मी पण आले घरात त्याला पकडायला. शट अप. नाग म्हणजे खेळणं वाटतोय. माइंड यू, खूप विषारी येतो. अस्तिका कुठे गेली? कुठे गेली असते? आत्ता तर होती इथे. ही अस्तिकाना नेमकी वेळेलाच इथे नसते. मित्र, ही आईंच्या वेळी सुद्धा इथे नव्हती. नाग नाग दंश करून गेला. ही कुठे होती? ती आत्ताही आमच्या बेडरूममध्ये होती. रुपालीही तिथेच होती. मला संशय आला ते रुपाली आणि ती बंद दाराआड काहीतरी बोलत होत्या. अस्तिका, मला तुझी गरज होती आणि तू आज इथे नव्हतीस. दारं खिडक्या सगळं सगळं बंद आहे, पण तरी तो नाग कसा आला कसा गेला आम्हाला काहीच कळलं नाही. पुन्हा तेच होत आहे. नाग आहे आणि अस्तिका नाही आहे. आता अस्तिका येईल आणि नाग नसेल. काय गोंधळ आहे? म्हणजे अस्तिका नाग आहे? असं कसं असू शकतं? झाला का यज्ञ? डोक्यात प्रकाश पडला तुझ्या? त्रेतायुगात झाला असेल यज्ञ, पण या कलियुगात तो पूर्ण झाला नाही आणि पुन्हा कधी होणारही नाही. या कलियुगात हे युद्ध हा विरोचकच जिंकणार. का? कारण या युद्धात हा विरोचक स्वतः सामील आहे. पण तुझी ती त्रिनय ना आलीच नाही इथे. हे लेचेपेचे सैनिक पाठवलेत तिने. पण तुला उंदरा मांजराचा खेळ माहिती आहे ना? खूप खेळ होतं त्याला, खूप दमेपर्यंत, आणि दमल्यानंतर मारून टाकतं. तसं करणार आहे मी तुमचं. खेळवून खेळवून मारणार तुम्हाला. इतिहास साक्षी आहे. समोरच्याला कमी लेखणं इथेच अर्ध्या लढाया हरल्या जातात. आणि तुझ्यासाठी असेल हा उंदरा मांजरांचा खेळ, पण हे युद्ध आहे. आणि कलियुगातलं युद्ध हे त्रेतायुगातल्या युद्धाचीच पुनरावृत्ती असणार आहे. आठवतंय ना कसा पराभव झाला होता त्रेतायुगात? पराभव या कलियुगात नाही होणार. कलियुगात विरोचकच जिंकणार. हे बघ, दिसतंय ना तुला? नियतीने ज्यांचा ज्यांचा मृत्यू लिहिलाय तो होणारच. पण काहीही झालं तरी या युद्धाचा शेवट एकच आहे, विरोचकाचा अंत. बघा बघा, स्वप्न बघा. स्वप्न बघायला काहीच हरकत नाही. पण या विरोचकाचा अंत त्रेतायुगातही झाला नाही आणि तो कलियुगातही होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.